केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलोचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डदानं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषिताढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैर्विमुच्यते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं च नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रो इतेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आतरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा सर्वाहुती सुखरूप दर्शनी हरिताप साधकाचा मायबाप ज्ञानोबा माझा एका जनार्दनी गुरुसेवे लागे जाण त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा। श्रोतेहो नमस्कार। उपनिषदाच्या या उपक्रमामध्ये क्रमशः मागच्या वेळेला आपण ऐतरेय उपनिषद पाहिलं होतं। आज आपण छांदोग्य उपनिषद पाहणार आहोत। अर्थात हे छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद ही दोन उपनिषद खूप मोठी आहेत श्लोक संख्येच्या दृष्टीने। तर आज आपल्या छांदोग्य उपनिषदावरती आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे। त्यातलं हे सामवेदाच्या त्या शाखेत तलवकार शाखेतनं ते उपनिषद आलेलं आहे। याच्यामध्ये एकूण 8 अध्याय आणि 258 मंत्र आहेत। याच्यानंतर बृहदारण्यक उपनिषद आहे तेच विस्ताराने मोठं आहे, त्याचं नावच असं सांगतं बृहदारण्यक उपनिषद। त्याच्यामध्ये एकूण 315 श्लोक आहेत। आता छांदोग्य उपनिषदाचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये 8 अध्याय आहेत। पहिले 5 अध्याय हा उपासना मार्ग सांगितलेला आहे आणि उरलेले 3 अध्याय हा ज्ञान मार्ग सांगितलेला आहे। अशा रीतीने या उपनिषदाची विभागणी केली गेलेली आहे। आपल्या ठिकाणी अविद्या असल्यामुळे आपल्या अंतःकरणावरती 3 प्रकारचे दोष आहेत। चित्तावरती 3 प्रकारचे दोष आहेत, बुद्धीवरती 3 प्रकारचे दोष आहेत, मनावरती 3 प्रकारचे दोष आहेत। कारण ही सगळी आत्मीय इंद्रिय आहेत। बाह्येंद्रिय आपल्याला दिसतातच, आत्मीय इंद्रिय आपल्याला दिसत नाही। मग ते दोष असल्यामुळे त्याला त्रिविध दोष म्हटलेले आहेत। कुठले कुठले आहेत? तर पहिला दोष आहे तो मळ। धूळ एखादी बसावी आरशावर, तसं त्या चित्तावरती धूळ बसलेली आहे, त्याला मळ म्हणायचं, मळदोष। दुसरं जे आहे ते विक्षेप आहे। विक्षेप म्हणजे विचित्रपणा आहे, चंचलपणा इत्यादी इत्यादी। चंचल म्हणे कृष्ण प्रमाथिनी बरोबर धडम। अर्जुनाने गीतेत भगवंताला विचारलंच आहे, तर माझं मन चंचल आहे, तर ह्याच्यावर मी काय करू? त्यावर भगवंताने सांगितलं की तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण ह्याला अभ्यास आणि वैराग्य ह्या 2 मार्गाने तू त्याला ताब्यात आणू शकतोस, असा मार्ग पण भगवंतांनी आपल्याला त्याला सांगितलं आहे। तेव्हा हा जो विक्षेप आहे, मन दूर कसा करायचा? तर तो उपासनेने करायचा। आणि विक्षेप कसा दूर करायचा? तर कर्ममार्गाने तो दूर करायचा, म्हणजे निष्काम कर्माने आणि ध्यानाने दूर करायचा आहे। त्या ठिकाणी ध्यान मार्ग आपल्याला सांगितलेला आहे। आणि तिसरा शेवटचा जो आहे तो आवरण। हा आवरण श्रद्धेनं, ज्ञानाने आणि भक्तीनं ते आवरण दूर करायचं आहे। असे 3 दोष, त्याचे 3 प्रकारचे वेगवेगळे मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत। आता या उपनिषदामध्ये प्रामुख्याने
हा जो ज्ञानाचा विषय आहे, अनेक प्रकारच्या कथा आहेत, यात वेगवेगळ्या कथा आल्या, त्या कथेच्या अनुषंगाने तो विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न ऋषीमुनींनी या उपनिषदामध्ये केलेला आहे. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की त्याचं आपल्या ठिकाणी जे ते 3 दोष आहेत, ह्या 3 दोषांना बाजूला काढून परमात्म्याचं दर्शन करायचं तर आपल्याला काहीतरी एक प्रतीक लागतं. परमात्म्याचं काहीतरी प्रतीक पाहिजे ना, कारण परमात्मा आपल्या दृश्य स्वरूपात नाहीये, तो दिसत नाहीये, तो जाणीवेनं जाणून घ्यायचा आहे. मग त्याला काहीतरी एक जाणीव पाहिजे किंवा काहीतरी एक मूर्त स्वरूप पाहिजे किंवा एक असं व्यक्त स्वरूप पाहिजे. गीता त्याला ते सांगते की परमात्म्याचं अव्यक्त स्वरूप हे आपल्याला समजण्यास कठीण आहे. तर तुला व्यक्त स्वरूपाची उपासना मी तुला सांगतो असं भगवानांनी अर्जुनाला गीतेत सांगितलं होतं. तसं इथे व्यक्त काय आहे, तर व्यक्त ओंकार आहे. ओम इति अक्षरं ब्रह्म व्याहरण माम अनुस्मर, भगवान सांगतात. ओम या अक्षराचं अनुस्मरण करून तू मला प्राप्त कर. म्हणून गीतेच्या 17व्या अध्यायात सुद्धा तस्मात ओम उदाहरणार्थ यज्ञ दान तप क्रिया भगवंतांनी सांगितले. यज्ञ दान आणि तप ह्या 3 क्रिया ह्या ओमच्या स्वरूपाने तू समजून घे आणि ओमचा उच्चार करून त्याला तू तसं अर्पण कर. म्हणून ओम तत्सदिती गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सुद्धा आपण हे प्रामुख्यानं पाहतो. ह्या ओंकाराची उपासना करायला सांगितली आहे प्रथम. मग ती ओंकाराची उपासना केल्यानंतर ह्या ओम मध्ये काय आहे, अ उ आणि म आणि त्याचे तो अर्धचंद्राकृती आणि ते टिंब, हे सगळं ब्रह्माचं स्वरूप आहे. त्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि हे तिन्ही एकत्र त्या बिंदूमध्ये लय पावतं असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून त्या ओंकाराची तू उपासना कर असे छंदोग्य उपनिषद सांगतात. आता प्रत्येक उपनिषदामध्ये एकूण 120 उपनिषदं म्हटली गेली आहेत, त्यातली 11 प्रमुख आहेत. तर त्या प्रत्येक उपनिषदामध्ये ओंकाराची उपासना सुरुवातीला सांगितलेली आहे. ओंकारावरती एक स्वतंत्र उपनिषद सुद्धा आहे, म्हणून मांडुक्य उपनिषद म्हणून. तर ह्या ओमची उपासना करताना या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तू प्रथम ही उपासना करताना निराकार परमात्म्याचं स्वरूप तू लक्षात घे. क्लेशो अधिकृतेशा अव्यक्तात व्यक्त चेतसा, भगवान म्हणतात. अव्यक्ताची उपासना करायला अवघड आहे, म्हणून तू व्यक्ताची उपासना कर. आणि हे व्यक्त स्वरूप परमात्म्याचं काय आहे, तर ते ओम आहे. आणि ओम हे नाम पण आहे. त्या परमात्म्याला हाक मारायची आपल्याला प्रत्येकाला एक वेगवेगळी नावं आहे, तसं त्या परमात्म्याचं एक नाम आहे, ते म्हणजे ओम. आता या ओम मध्ये हा ओंकार हा कसा आहे, तो प्राणीमात्रांचा जसा आश्रय आहे. प्राणीमात्रांचा आश्रय काय आहे, तर पृथ्वी आश्रय. आपण या पृथ्वी तलाव पाहतो. मग पृथ्वीचा आश्रय काय आहे, तर जल आहे, रस आहे. मग पाण्याचा रस काय आहे, तर औषधी आहे. मग औषधीचा रस काय आहे, तर वनस्पती आहे. आणि वनस्पतीचा रस काय आहे, तर आहे अन्न. म्हणून त्या अन्नावरती आपण जगतो, अन्नावर वाढतो, अन्नातून निर्माण होतो, अन्नात वाढतो आणि शेवटी शरीराचं सुद्धा कुणाचं तरी अन्नच होतं. देह पडल्यानंतर अग्नीला तो देह समर्पित केला जातो. तर हा आपला निर्जीव देह हे अग्नीचं सुद्धा अन्नच आहे, लक्षात घ्या. म्हणून ह्या उपनिषदामध्ये अव्यक्ताची उपासना करताना ओम हे प्रतीक धरलेले आहे. त्यासाठी एक फार सुंदर कथा आलेली आहे. नासिकामध्ये उद्गीत म्हणजे ओम, त्यालाच प्रणव म्हणतात. त्या ओमची उपासना देवांनी सुरू केली.
काश्यप मुनींना 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव आहे आदिती आणि एकी दुसरीचं नाव आहे दिती. आता दिती मोठी जी आहे ती मोठी आहे. तिच्या पोटी असुर जन्माला आहे आणि आदितीच्या पोटी देव जन्माला आले, म्हणजे सूर जन्माला आले. कपिल मुनींनी अर्थातच दितीच्या पोटी जन्म घेतलेला, आदितीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. त्यांनी ते कपिल सांख्यशास्त्र त्यातून निर्माण झालेलं आहे. हा सुद्धा भगवान विष्णूचाच अवतार होता. तर ह्या ठिकाणी ज्या ज्या वेळी उद्गीताची उपासना सुरू झाली तिथे तिथे असुराने आक्रमण केलेलं आहे. नासिकेमध्ये आपण ज्यावेळी श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो, हा जो श्वास प्रश्वास आपल्या ठिकाणी चालतो, त्या ठिकाणी उद्गीताची उपासना ज्यावेळी श्वासाने करायचं ठरवलं त्यावेळी असुररूपी असुराने त्यात प्रवेश केला. म्हणून नाकाच्या त्या श्वास प्रश्वासातून उच्छ्वासातून आपण चांगलं आणि वाईट अशी दोन्ही श्वास घेतो. गंध त्याचं हे आहे, विषय आहे. गंध आपल्याला चांगलाही येतो आणि वाईटही येतो. तीच गोष्ट मनामध्ये चांगलेही विचार येतात, वाईटही विचार येतात. तीच गोष्ट चक्षु म्हणजे डोळे, नेत्र, आपण चांगलंही पाहतो, वाईटही पाहतो. श्रोत चांगलंही ऐकतो, वाईटही ऐकतो. वाणी चांगलंही बोलते, वाईटही बोलते. बुद्धी विचार चांगलेही येतात, वाईटही येतात. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळी उद्गीताची उपासना सुरू झाली त्या त्यावेळी ह्या असुराने त्याच्यावरती आक्रमण केलं. आणि ते आक्रमण आजही चाललंय. तुकाराम महाराज काय म्हणतात, रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. कसला युद्ध आहे ते? आतमध्ये मन आणि बाहेरचं जग हा सारखा संघर्ष चालू आहे. तेव्हा इथे असं म्हटलेलं आहे, उद्गताची उपासना प्राणाने केली, त्याच्यामध्ये त्याला पापग्रस्त केलं आणि सगळी इंद्रिय चांगली आणि वाईट ह्या दोन्ही मार्गाने ती पापग्रस्त झाली. म्हणून सर्वत्र चौगुण आणि दुर्गुण आले. म्हणून या प्राणाला ज्यांनी या देहाने धारण केलेलं आहे त्याला रस म्हटलेला आहे. आणि अंगामध्ये तो रस आहे म्हणून तो अंगीरस आहे अशी त्याला उपाधी दिलेली आहे. आता या अंगीरसाची उपासना करताना आणखी एक कथा याच्यामध्ये फार सुंदर आलेली आहे. रैक आणि जानश्रुती ही कथा आहे. जानश्रुती नावाचा फार मोठा राजा होऊन गेला, पण त्याला इतका मोठा प्रचंड अहंकार होता की माझ्या दिलेल्या अन्नदानावरती हे सगळं जग चाललेलं आहे, हे माझं राज्य चाललेलं आहे. उद्या जर समजा मी अन्नछत्र बंद करायचं ठरवलं तर यांचं कसं होईल असा अहंकार त्याला होता. त्याच वेळी तो गच्चीवरती आपल्या राणीसोबत हा विचार तिला मांडत होता. तो राणीला म्हणतो, हे जे अन्नछत्र मी चालवतोय त्यामुळे कितीतरी जीवजंतू जगत आहेत, कितीतरी प्राणी जगत आहेत, कितीतरी मनुष्य प्राणी त्याच्यावर आधारित आहेत. तेव्हा ती म्हणते की इतका त्या दानाचा तुम्हाला गर्व असता कामा नये. त्याच वेळी अंतरिक्षातून आकाशातून 2 हंस चालले होते. ते 2 हंस हा जानश्रुतीचा संवाद ऐकतात राजा आणि राणीचा. तर एक हंस दुसऱ्याला म्हणतो, अरे ह्याला फार गर्व झालाय, ह्याने अजून रैक्वाचं ज्ञान बघितलं नाही. रैक्व नावाचे ऋषी होऊन गेले. आणि हा संवाद त्या राजाने ऐकला. ज्ञानाचा एवढा अहंकार असू नये. यज्ञ, दान आणि तप हे जरूर करावं, पण फलेच्छा रहित करावं असं गीता आपल्याला सांगते. तेव्हा त्या 2 हंसांचा एकमेकांमध्ये चाललेला संवाद हा राजा ऐकतो आणि त्याला आता अशी इच्छा होते, हा रैक कोण आहे, त्या रैक्वाचा शोध घ्या. तो काय करतो, आपल्या राज्यामध्ये दौंडी पिटवतो आणि तो कोण रैक असेल जिथे असेल त्याला आणा राजवाड्यामध्ये, आपण त्याचा सत्कार करू आणि ते त्याच्यातून सांगितलेलं ज्ञान मला ग्रहण करायचं आहे असं तो सांगतो. मग त्याचे सेवक सगळ्या त्या राज्यामध्ये हिंडतात. त्यांना कुठेही रैक्व दिसला नाही. ते परत येऊन सांगतात, महाराज रैक्वाचं दर्शन काही आम्हाला झालं नाही. ते म्हणतात पुन्हा तुम्ही जा. असं केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पाठवतात. तर एका
खटाऱ्याखाली, ज्याला आपण खटारा म्हणतो, बैलगाडी, त्या बैलगाडीच्या खाली विश्रांती घेत असलेला आणि सर्वांगाला खरूच झालेला दैत्व हा तिथे आहे. त्याला विचारलं त्या सगळ्या सेवकांनी की दैत्व दैत्व म्हणतात ते मुनी तुम्हीच का? तो म्हणतो हो. मग तुम्ही अत्यंत ज्ञानी आहात असं आम्हाला कळलं, तर आमच्या राजाने तुम्हाला बोलवलेलं आहे. तर मग तो राजाने बोलवलं असेल, त्याला माहिती असेल याला भयंकर अहंकार झालेला आहे दानाचा. तो म्हणतो मी असा येणार नाही. मला जर समजून घ्यायचं असेल, दैत्व जाणून घ्यायचं असेल, तर राजाला माझ्याकडे यायला लागेल. असं म्हटल्यानंतर तो राजा जानश्रुती सगळी तयारी करतो आणि या दैत्वाकडे येतो. त्या दैत्वाला विचारतो की हे सगळं ज्ञान तुम्ही कृपा करून मला सांगा, तुम्ही हे कसं मिळवलं? मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलोय. मी तुम्हाला काय वाटते ते देईन. माझ्या राज्यात एवढं ऐश्वर आहे, धन आहे, संपत्ती आहे, भूमी आहे, सुवर्ण आहे, काय पाहिजे ते मला. तेव्हा हा दैत्व म्हणतो मला तुझ्या भौतिक संपत्तीमध्ये काहीही रस नाही. शेवटी तो आपली कन्या त्याला द्यायला तयार होतो. आणि ते झाल्यानंतर तो काय म्हणतो, ऋषी ठीक आहे, एक व्यवहार म्हणून तू मला म्हणतोयस खरा, पण त्याची खरं तर मला अपेक्षा नाही आहे. पण मी तुला ज्ञान देईन. आणि ते दैत्वाने सांगितलेलं ज्ञान ज्ञानश्रुतीने ग्रहण केलं. ते ज्ञान असं होतं की सगळीकडे परमात्मा तत्व भरलेलं आहे, त्याच्याच इच्छेने तुझं सगळं चाललेलं आहे. आपल्या इच्छेत काहीच नाही बरं का. लक्षात घ्या, जो परमात्मा भगवान श्रीकृष्ण ठरवतो ना, त्याच्यामुळे सगळं चाललंय. तो काय म्हणतो, या अध्यक्षेने प्रकृती सुविधेचं चराचरण हितून आलेले कोणते जगत की परिवर्तते. सगळ्या जगाचं परिवर्तन माझ्या अध्यक्षतेखाली चाललंय. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे. तेव्हा हे ज्ञान त्या जानश्रुतीला झाल्यानंतर तो कृतकृत्य झाला आणि त्याला आपली चूक कळून आली. तो त्या दैत्वाचा शिष्य झाला. अशी ही अत्यंत उद्बोधक कथा ह्या अध्यायामध्ये आलेली आहे. आता दुसरा जो अध्याय आहे, ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये सत्यकाम आणि जाबालीची कथा आहे. तर सत्यकाम आणि जाबाली हे कोण आहेत? सत्यकाम हा जाबाली नावाची त्याची आई आहे, त्या आईचा हा पुत्र आहे. तो काय म्हणतो की मला ब्रह्मज्ञान समजून घ्यायचे, तर तू मला त्या ऋषींकडे पाठव. आणि माझं उपनयन झालंय का, माझं गोत्र काय आहे हे मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा तिथे गेल्यानंतर मला ते ऋषी विचारतील. तर ती जाबाली म्हणते, बाळा मी तरुण होते आणि अनेकांची सेवा करत होते, ऋषीमुनींची सेवा करत होते, साधू संतांची सेवा करत होते, त्यामुळे तुझं गोत्र मला नेमकं माहीत नाही. पण तुझं नाव मी सत्यकाम ठेवलेलं आहे. तू तुझं नाव तिथे सांग आणि गोत्र विचारलं तर माझंच ना सांग, मी जाबालीचा पुत्र आहे असं सांग. तेव्हा हरिद्रुम नावाचा एक मोठा ऋषी होता, त्याला गौतम हरिद्रुम पण म्हणतात. मग ते गौतमाकडे हा सत्यकाम जातो. त्याला गोत्र विचारलं जातं की बाबा रे तू कुठल्या गोत्रातला आहेस? पूर्वीच्या काळी यथायोग्य गोत्र म्हणजे 3 वर्णांचाच तो अधिकार होता, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. इतरत्र ते ज्ञान देण्याची त्यावेळी सोय नव्हती. गीतेने काय केलेलं आहे, भगवंताने काय केलेलं आहे, ते ज्ञान त्या 3 वर्णाश्रमामध्ये 3 वर्णांसाठी मर्यादित ठेवलेलं नाही, ते सगळ्यांना वाटून दिलेलं आहे. आता हा गौतम ऋषीकडे जातो सत्यकाम, त्याला गोत्र विचारलं जातं. तो खरी खरी परिस्थिती आपली सांगतो. गौतम ऋषी म्हणतात, ज्या अर्थी हा इतकं खरं सांगतोय त्या अर्थी हा ब्राह्मण कुळातलाच असला पाहिजे. ते त्याचं उपनयन करतात आणि त्याला ज्ञान सांगतात. आता ते ज्ञान काय आहे? ते म्हणतात असं कर, माझ्या आश्रमात 400 गायी आहेत. ह्या 400 गायी ज्यावेळी 1000 होतील त्यावेळी तू ये. मग तो 400 गायी घेऊन जातो वनात आणि त्यावेळी 1000 गायी होतात काही वर्षानंतर. त्यावेळी तो पुन्हा गौतम ऋषींकडे येतो. अर्थात ती त्याची परीक्षा असते. कुठलेही ऋषी पूर्वी ज्ञान सांगताना परीक्षा घेत
घेतल्याशिवाय कुठलंही ज्ञान सांगत नसत. तेव्हा हा येताना त्या 1000 गायी घेऊन येत असतो आणि त्याला वाटेत वायुदेवता भेटते. ती वायुदेवता त्याला सांगते, ह्या 1000 गायी घेऊन कुठे निघालायस? तो म्हणतो, मला ब्रह्म समजून घ्यायचे म्हणून गौतम ऋषींच्याकडे मी चाललेला आहे. ठीक आहे. ती वायुदेवता म्हणते, ब्रह्माचा एक पाद म्हणजे एक चरण मी तुला सांगेन. आणि ती वायुदेवता सांगते की 4 पादाकरी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हा ब्रह्माचा पहिला पद आहे, म्हणजे पहिला चरण आहे. आता दुसरा चरण तुला कोण सांगेल? तर अग्नी सांगेल. आता हा पहिला चरण त्याला सांगितल्यानंतर हा प्रकाशमान होतो, म्हणजे त्याची इंद्रिय मन बुद्धी चित्त अंतःकरण हे प्रकाशमय होतं. माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये फार छान सांगितले, ते ज्ञानाचे चालते बिंब जयाचे अवयव सुखाचे कोंब एरवी माणूस पण ते नाव. दिसायला माणसासारखा आहे, तुमच्या आमच्यासारखाच आहे, पण त्याच्या वाणीतून चालण्यातून बोलण्यातून सगळ्यात ब्रह्मज्ञानाचा प्रकाश करतो तो ज्ञानी. बरोबर हीच अवस्था ह्या सत्यकामाची झालेली आहे. आणि वायुदेवतेने त्याला हे सांगितल्यानंतर तो प्रकाशमान झालाय, म्हणजे त्याची इंद्रिय प्रकाशमान झालंय, तो ज्ञानी झालेला आहे, त्याचं ज्ञान प्रकाशमान झालंय आणि त्याचा प्रकाश आसमंतात पडतोय. आता दुसरा जो पाद आहे म्हणजे दुसरा जो चरण आहे त्याला तो दुसरा चरण कुणी सांगितला? तर तो अग्नीने सांगितला. तो अग्नीने सांगितलेला दुसरा चरण काय आहे? पृथ्वी, देव, अंतरिक्ष आणि समुद्र हे 4. पहिले आपण बघितलं 4 दिसायला 4, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. तसं या ठिकाणी दुसरा चरण जो ब्रह्माचा आहे त्याला कला म्हटलेला आहे. ह्या कला कुठल्या आहेत? तर पृथ्वी, अंतरिक्ष, देव आणि समुद्र. संबंध पृथ्वीवरती ह्याच्या पलीकडे काही नाही का? काही आहे? देव म्हणजे अंतरिक्ष, त्याच्यावरचा सूर्यलोक, त्याच्यावरती ब्रह्मलोक, त्याच्यावरती वैकुंठ लोक, असे सप्तलोक आहेत, सप्तभुवन आहेत वरती. तशीच खाली पण आहे, आपण मध्ये आहोत. तेव्हा हा जो दुसरा पाद आहे, हा दुसरा कला, हा ब्रह्माचा दुसरा चरण सांगितला आहे. आणि असा दुसरा चरण जो कोणी जाणून घेतो, सत्यकामा तू धन्य आहेस, तुला हे ज्ञान सांगितलं, तुझी पात्रता बघून सांगितलं, असं तो अग्निदेवता म्हणते. त्यामुळे तू दादा ज्ञानी होशील. आता इथून पुढचा तिसरा पाद तुला हंस सांगेल. तो तिथून निघालाय 1000 गायी घेऊन दुसऱ्या दिवशी आणखी चाललाय आपल्या गौतम ऋषींच्या आश्रमाकडे. तेव्हा त्याला अग्नी भेटतो आणि तो काय म्हणतो? अग्नी, सूर्य, चंद्र आणि विद्युत हे तिसरं चरण आहे ब्रह्माचं. आज आपण जे काही पाहतो आहोत सगळं जगामध्ये, कुठेतरी अग्नी आहे, कुठेतरी सूर्य आहे, कुठेतरी चंद्र आहे आणि कुठेतरी ती वीज पण आहे. मागच्या ऐतरेय उपनिषदात एक असाच विषय आलेला आहे आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे, गुरु शिष्याला विचारतो की तू कुठल्या दिवसा कुठल्या ज्योतीने पाहतोस? तो म्हणतो मी सूर्याच्या तेजाने पाहतो. ठीक आहे, सूर्य मावळला. रात्री तू कुठल्या तेजाने पाहतोस? तो म्हणतो मी चंद्राच्या तेजाने पाहतो. ठीक आहे, चंद्रही मावळला, चंद्र नाही, अमावास्याची रात्र असेल. तू कुठल्या तेजाने पाहतोस? तो म्हणतो मी विद्युत तेजाने पाहतो. वीज चमकते क्षणभर, त्या तेजामध्ये मी पाहतो. ठीक आहे, वीजही नाही आहे, तर मग तू आता कुठल्या तेजाने पाहशील? तेव्हा तो शिष्य सांगतो, माझ्या ठिकाणी हृदयस्थ आत्मा आहे, तो अंगुष्ठ मात्र आहे, त्याचं तेज आहे. ईशावास्य उपनिषदांनी आपल्याला सांगितलंय, हे अंगुष्ठ मात्र असलेलं परमात्म्याचे जे स्वरूप आहे ते झाकलं गेलेलं आहे. त्याला गीता म्हणते, ज्योतिषामपित ज्योती तमसा परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्व निष्ठितम. ज्योतीसारखं ज्योतिर्मय स्वरूप आहे. ते ज्योतिर्मय स्वरूप ज्यावेळी त्याची आपण साधना करू, ती साधना कशी आहे? तर पंचकोशामध्ये असलेला तो परमात्मा, परमात्म्याचा अंश, तो ज्योतिर्मय प्रकाश आहे. अंगठ्यावडी ज्योत आहे त्याची. त्या अंगठ्यावड्या ज्योती मी पाहतो. योगी लोक काय करतात? प्राणमय कोश
अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे हे सगळे कोश पार करत आनंदमय कोशात असलेल्या तो परमात्म्याचं दर्शन ते करतात. आणि त्याचाच हे ज्याने मी सगळे माझे व्यवहार करतो असं तो शिष्य त्या गुरुला सांगतो. अशा रीतीनं अग्नी, सूर्य, चंद्र आणि विद्युत हा त्याचा तिसरा पाद झाला. आणि हे जो जाणून घेतो त्याला म्हणायचं ज्योतिष्मान. पहिल्यांदा प्रकाशमान बघितलं, दुसऱ्यांदा आपण पाहिलं आनंदवान, म्हणजे आनंद ज्ञान तो मिळवतो, आणि तिसरं सांगितलं तो ज्योतिषमय. आता चौथा पाद तुला मृग म्हणजे पानकावळा सांगेल असं तो हंस म्हणतो. आणि हा सत्यकाम प्रवासामध्ये पुढे चाललेला आहे आणि त्याला आता भेटतोय तो पानकावळा. आता पानकावळा त्याला मृदुक म्हटलेले आहे उपनिषदाने. तो काय करतो आणि तो म्हणतो की मी तुला आता चौथ्या पादाचं ज्ञान सांगेन, यामुळे तू आयतवान होशील. आयतवान म्हणजे काय की सगळ्या सृष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेणार. मग ते काय, ते तुझ्याच ठिकाणी आहे, तुझे आहे, तुझे वासी परी तू जागा चुकलाशी असं तो सांगतोय. काय आहे तर प्राण, नेत्र, श्रोत्र आणि मन. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जर काय असतील ना तर ह्या आहेत. लक्षात घ्या, अहो प्राण आहे म्हणून आपण आहोत, प्राण आहे म्हणून आपण आहोत. डोळे आहेत पंच ज्ञानेंद्रियांमध्ये, ते 90% ज्ञान ग्रहण करतात आणि ते आपल्या बुद्धीत, चित्तात, अंतःकरणात साठवतात, स्मृतीत साठवतात. पाहिजे त्यावेळी त्याचा उपयोग केला जातो, म्हणून तेही श्रेष्ठच आहे. नंतर कान, दुसरा नंबर कानाचा आहे पंच ज्ञानेंद्रियामध्ये. कानातनं आपण अनेक गोष्टी श्रवण करतो. माऊली फार छान सांगतात या बाबतीत, अवधान एक बार दीजिए मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा तर माझ्या उघड आहे का? माऊलीने तर प्रतिज्ञेवरच लिहून दिले. चांगलं काय ऐकायचं असेल ना तर लक्ष देऊन ऐका, म्हणून ते म्हणतात अवधान एक बार दीजिए. आणि सगळ्यात शेवटचं मन एव कारणं बंध मोक्षा. आपल्या ठिकाणी बाह्य मन आणि अंतर्मन असे दोन भाग आहेत प्रकारसाठी. मन हे नुसतं एक नाहीये, एक बॉस आहे, वरिष्ठ अधिकारी आहे. ते काय आहे, बाह्य मन आहे. आणि अंतर्मन जे आहे ना ते त्याचा सेवक आहे. हा राम आहे, अंतर्मन इथे आहे, हा हनुमान आहे. आता बाह्य मनामध्ये अनेक ठिकाणी अनेक विचार येतात, कधी कधी चांगले असतात, कधी कधी वाईट असतात. सकाळी उठलं ना की असं वाटतं अरे मला काहीतरी होते, काय काहीतरी होते, धडधड धडधड होते, बहुतेक बीपी वाढला असेल किंवा काहीतरी आणखी होत असेल. आमच्या माझ्या मित्राला असंच पहाटे उठला तर त्याला पॅरालिसिस झाला, मला तर नाही ना होणार. हे बाह्य मन. ते काय म्हणतं अंतर्मनाला, अरे हे असलं काही नाही, सोड विचार सगळा, तू परमात्म्याचा अंश आहेस, तू परमात्म्याची भक्ती करतोयस, तू नामस्मरण करतोयस, तुला काही होणार नाही. एकदा का त्यांनी सांगितलं ना या अंतर्मनाला की तो होच म्हणणार. तो अत्यंत आज्ञाधारक सेवक आहे, लक्षात घ्या. ही व्हेरी ओबिडियंट. तो म्हणतो बरोबर काही होणार नाही. पण आधी काय वाटलं होतं की अनेक विकार, अनेक विचार, त्यांनी बाह्य मन ग्रस्त झालं. पण जसं जसं आतमध्ये उतरायला लागलं आणि त्याची प्रचिती यायला लागली तेव्हा ते म्हणतं की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी ते मानणार नाही. आता मला असं वाटतं की चांगलंच आहे सगळं. मनाचं एक शास्त्र आहे, मन एव कारणं बंध मोक्ष असा तो विषय आहे. मनच सगळ्या कारणाला बंध आणि मोक्ष असं देणार आहे. ह्याच्यावरती खूप चिंतन आणि खूप साधना या मनाच्या चांगल्या आणि वाईट याच्या विषयांवरती झालेली आहे. कॅन्सरसारखे रोग बरे झाले. सकाळी उठून रोज म्हणायचं की मी आज तंदुरुस्त आहे, मला काहीही झालेलं नाही, मी माझ्यावर प्रेम करतो. टुडे इज व्हेरी नाईस डे. सकाळी उठलं की रोज म्हणायचं. पाहिजे तर आरशात बघा, उठल्या उठल्या थोडं स्मित हास्य करा किंवा गडगडाटी हास्य करा आणि म्हणा की आज मी एकदम छान आहे,
हा ब्रह्माचा चौथा पाठ आहे, चौथं चरण आहे. आणि एकदा का हे मनात ठसलं की कुठलीही बाह्य शक्ती तुमच्यावर आक्रमण करू शकणार नाही, कारण ती साधना आहे. एक दिवस म्हणून होणार नाही, तुम्हाला ती वर्षानुवर्ष करायला लागेल. एखादा रोगी असेल तर तुला जर सांगितलं बाबा तू उद्यापासून असं म्हण बरं का, तुला काही हार्ट प्रॉब्लेम नाही, तुला बीपी नाही, तुला शुगर नाही, काही नाही, काही नाही, काही तू म्हण, मला छान वाटतं, मी छानच आहे, माझ्याप्रमाणे सगळं जग छान आहे. म्हणून मनाला चौथा पाद म्हटलेला. कुठला आहे तर प्राण, नेत्र, स्त्रोत्र आणि मन. अतिशय सुंदर असा हा ज्ञानाचा विषय उपासना मार्गाने सांगितलेला आहे. उपासना म्हणजे देवाची पूजा करणं नव्हे. या ठिकाणी अनेक उपनिषदामध्ये किंवा वेदांमध्ये आपल्याला उपासना मार्ग सांगितला आहे. उपासना म्हणजे नेमकं काय? उपासना म्हणजे आंघोळ झाल्यानंतर चार देव धुतले, गंध पुष्प वगैरे सगळं वाहिलं, नैवेद्य दाखवला, मी देवाची आज उपासना केली, जोडीने काहीतरी पोथी वाचली, म्हणजे ती उपासना नाही. कारण तिथे आपलं मन नाहीये. आपण करतोय देवाची पूजा, पण मन बरकटत आहे. ज्यावेळी मन तिथे जोडलं जाईल, त्यावेळी ती खरी भक्ती होईल, त्यावेळी ती खरी देवाची पूजा होईल. विनोबा भावेने फार एका ठिकाणी छान सांगितलं, एक दगड दुसऱ्या दगडाची पूजा करतोय, मन नाहीच आहे. खरंच आहे. नाथांच्याकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्रीखंड द्या, भगवान श्रीकृष्ण सुद्धा, आणि तो दारात बसलाय. एक ब्राह्मण आला आणि त्याच्याने विचारलं की नाथ महाराज आहेत ना? तो श्रीखंड म्हणतो नाही, चांभाराकडे गेले. चांभाराकडे गेले. आता जातीवाचे उच्चार हल्ली करू नये, पण झालेला दृष्टांत आहे, तो दृष्टांत म्हणूनच आपल्याला घ्यायचा आहे. तर ते म्हणले असं कसं काय? तर ते ह्यावेळेची पूजा करतात ना. तुम्हाला बघायचं आहे का? बघू शकता तुम्ही आतमध्ये जाऊन. ते गेले बघतो तर ते पूजा करतायत, आणि मनात त्यांच्या चाललेलं होतं की काल मी वाहना टाकल्या होत्या, आज देतो म्हणालाय, झाल्या असतील का? पूजा झाली की लागलीच मला त्याच्याकडे द्यायला पाहिजे. तो आला बाहेर. मग काय खोटं बोलताय खंड्या, तू खोटं बोलतोयस, नाथ आतमध्ये देवघरात आहे. असू दे देवघरात, पण मला माहिती आहे ते चांभारकडे गेले होते. तसं या ठिकाणी आपण जरी पूजा करत असतो ना, तरी मन तिथे एकाग्र पाहिजे. म्हणून उपासना जी सांगितली आहे ना वेदांनी किंवा उपनिषदांनी, त्या उपासनेचा अर्थ असा आहे, जे काही परमात्मा ज्ञान आपण ग्रंथातून मिळवतो, गुरुपदिष्ट मार्गाने मिळवतो, अनेक मार्गाने आपण ते ज्ञान मिळवतो, ते जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या ठिकाणी असलेलं तुमचं ध्यान, तुमच्या चित्ताची एकाग्रता, त्याचा निधी ध्यास आणि त्याचं सतत चिंतन, ह्या चार गोष्टी ज्यावेळी एकत्र राहतील, तो खरा उपासना मार्ग होईल. म्हणून उपासना इतकी सोपी नाही. अशा रीतीनं सत्यकामाला हा ज्ञानमार्ग सांगितलेला आहे, ब्रह्माच्या चार पादांचा, चार चरणानुसार, चार फलांचा. आणि हे सगळं सांगितल्यानंतर तो गौतम ऋषीकडे जातो, आणि त्यांनी काही विचाराच्या आतच हे ब्रह्माचे चार पाद त्यांना खडाखडा म्हणून दाखवतो, प्रकट करतो. ते गौतम ऋषी प्रसन्न होतात. अरे हे तुला कोणी शिकवलं? तू तर माझ्याकडे ज्ञान प्राप्त करायला येणार होतास, म्हणून मी तुला 400 गायी घेऊन पाठवलं होतं. तू 1000 गायी आणल्यास खऱ्या, पण हे तुला वाटेत शिकवलं कोणी? तो म्हणतो मला सृष्टीतून शिकलो मी. हे जे ज्ञान आहे ते माझ्या सभोवताल असलेल्या सृष्टीतून मला ते मिळालेलं आहे. तेव्हा ते फार प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात, आता तू ज्ञानी झालेला आहेस, आता तू ब्रह्मज्ञानी झालेला आहेस. अशा रीतीनं 12 वर्ष सेवा करणारा त्या सत्यरामाकडे एक उपकौशल नावाचा त्यांचा शिष्य होता. आता हा ज्ञानी आहे. सुरुवातीला अज्ञानी होता. आईची परवानगी घेऊन गौतम ऋषींकडे गेला आणि सांगितलं की मला असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून त्याला त्यांनी 400 गायी दिल्या, 1000 गायी होतील, त्यावेळी तू ये असं सांगितलं, आणि त्यांनी हे ज्ञान प्राप्त करून घेतलं. आता त्याचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे उपकौशल. हा उपकौशल काय करतो की तो सत्यकामाला सांगतो की मला आपण ज्ञान द्या, मला विद्या द्या, मला अग्निविद्या सांगा, मला अग्नीचं ज्ञान करून घ्यायचंय.
असं तो उपकौशल सत्यकामाला विचारतो. तेव्हा तो म्हणतो की अग्नी 3 प्रकारचे आहेत. कार्यकर्ते अग्नी, दक्षिणाग्नी आणि हवनीय अग्नी. आता कार्यकर्ते अग्नी म्हणजे काय? तर पृथ्वी, अग्नी, अन्न आणि आदित्य ही त्याची 4 शरीरे आहेत. ह्या अग्नीला 4 शरीर आहेत. कुठली कुठली? पृथ्वी, स्वतः अग्नी, अन्न आणि आदित्य म्हणजे सूर्य, ह्या सगळ्या ठिकाणी हा अग्नी आहे. ह्याला काय? कार्यकृत्य अग्नी म्हणायचं. दुसरं काय? तर दक्षिणाग्नी आहे. तर दक्षिणाग्नी म्हणजे काय? तर पाणी, दिशा, नक्षत्र आणि चंद्र हे 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे शरीर ही त्याची आहे. मग हवनीय अग्नी आहे. तो कुठला? तर प्राण, आकाश, दिवलोक आणि विद्युत ही त्याची 4 शरीर आहेत. म्हणून ह्या अध्यायामध्ये त्याला जाणून घ्यायचं तर अग्नीची उपासना करायला पाहिजे, हे त्यातील रिटेट सांगितलेले आहे. सत्यक्रमाने उपकौशलाला हे द्या सांगितलं. आता अग्नी जिथे जिथे आहे, अग्नी म्हणजे चैतन्य, अग्नी म्हणजे गती आहे, अग्नी म्हणजे तेज आहे. म्हणून मरणोन्मुख माणूस असेल, हळूहळू पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आपापलं स्थान सोडायला लागतात. म्हणून तिथे सगळ्यात शेवटी जाणारा जो आहे तो प्राण, तो डोळ्यातून जातो. अग्नी तिथे डोळ्यात आहे, त्या अग्नीतून तो जातो. म्हणून डॉक्टर लोक डोळे उघडून बघतात, कारण ते जे तेज आहे ते नष्ट झाले की संपलं, प्राण गेला. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की ही त्याची शरीर ही आश्रयस्थान आहे. जसे आपल्या ठिकाणी आहेत ते बाहेर आहे, पिंडीचे ब्रह्मांडी. म्हणून तिथे त्या अग्नीची उपासना सांगितलेली, प्राणाचं महत्व सांगितलंय. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या अग्नीची उपासना आपण करू शकतो. म्हणून प्राण ह्याची एक कथा फार सुंदर या 5व्या अध्यायात आलेली आहे. एकदा सगळ्या इंद्रियांमध्ये अशी स्पर्धा लागली, कोण श्रेष्ठ आहे. डोळे म्हणतात मी श्रेष्ठ आहे, कान म्हणतात मी श्रेष्ठ आहे, त्वचा म्हणते मी श्रेष्ठ आहे, नाक म्हणतं मी श्रेष्ठ आहे, जीभ म्हणते मी श्रेष्ठ आहे, माझ्यामुळे सगळं चालतं, रसोहम मी सगळ्याचा रस आहे. काय म्हणजे ज्याने जिव्हा जिंकली त्याने जग जिंकलं असं म्हणतात. खरं तर आपल्या जिव्हेवर आपलं नियंत्रण नाही. चटकदार भेळचा वास आला की आपण तिकडे जाणार, कारण तिथे मन आपल्या ताब्यात नाही. म्हणून जिव्हा काय म्हणते मी श्रेष्ठ. आता डोळे काय म्हणतात मी श्रेष्ठ आहे, मी पाहतो चांगलं, पुन्हा पुन्हा पाहूसं वाटतं. कान म्हणतात मी काहीतरी चांगलं आहे, मी श्रेष्ठ आहे. अशी त्यांच्यामध्ये एकमेकात स्पर्धा लागतात. प्राण गप्प आहे, जो सगळं शरीर चालवतो. 5 प्राण आहेत आपल्या ठिकाणी, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. प्रत्येकाला कार्य वाटून दिलेली आहेत. आणि ह्या प्राणांमधून आणखी 5 उपप्राण आहेत, हे सुद्धा काम करतायत. तेव्हा सगळे असं म्हणतात मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. तेव्हा ते परमात्मा तत्व आतमध्ये आहे, ते काय म्हणतं ते म्हणजे असं करा, प्रत्येकाने 1-1 वर्ष हे देह सोडून जा, म्हणजे आपल्याला त्याचं श्रेष्ठत्व कळेल. ठीक आहे, सगळ्यांनी मान्य केलं. मग डोळे सुरुवातीला केले, आंधळे जगतातच, आपण बघतो. कुणाचा तरी आधार घेतात, काहीतरी करतात. तो वर्षभराने आला, तो म्हणला शरीराचं माझ्या वाचून काही आणलं होतं का? ते म्हणले काहीच नाही आणलं, कारण तो जगतच होता. ठीक आहे, मग ठीक आहे, मी कबूल करतो, मी काही श्रेष्ठ नाही. मग कानी वर्षभर निघून गेला, तो वर्षाने आला, माझ्या वाचून काही आणलं नाही. नाही, बहिरे सुद्धा जगतातच. मग जीभ, वाणी, वाचा ती गेली 1 वर्षभर, ते मुखे जगतातच, त्यांचं काही अडलं नाही, जगतातच ना. असं प्रत्येकाचं 1-1 वर्षाचं श्रेष्ठत्व संपल्यानंतर त्यांना असं कळलं की आपण नसलो तरी देह चालतोय. आता प्राणाची वेळ आली. प्राण म्हणतो तुम्ही सगळ्यांनी प्रयोग केले ना, आता माझा प्रयोग. तो शरीर सोडून जायला लागला.
सगळे म्हणले अरे 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 थांब 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 थांब, आमचं काहीतरी होतंय आता, आम्ही काही राहत नाही. एक क्षण 2 क्षण त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी क्षमा मागितली. माझ्या वाचून सगळ्यांचं अडतंय हे लक्षात घ्या. माझ्या वाचून सगळ्यांचं अडतंय. तुम्ही अहंकाराने मी श्रेष्ठ म्हणत होता, पण मी कधीच अहंकार दाखवला नाही. मी अहंकाराला जिंकलेला आहे. म्हणून प्राण शरीरात आहे तोपर्यंत मी आहे आणि प्राण हा सर्वश्रेष्ठ आहे. ही रूपक कथा या अध्यायामध्ये अतिशय सुंदर सांगितलेली आहे. मग पंचाग्नी विद्या सांगितलेली आहे आणि याच अध्यायामध्ये अरुणी आणि श्वेतकेतू यांची कथा आहे. आणि त्याच ठिकाणी देवयान आणि पितृयान ही पण कथा सांगितलेली आहे. जे कोणी वनात राहून उपासना करतात, योगी लोक, त्यांना संन्यासाश्रम असलेले, वानप्रस्थाश्रमाला असलेले, जीवनातली सगळी सुखदुःख भोगून आता मला शरीर त्याग करायचा आहे, सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अधिकारात असलेल्या सगळ्या गोष्टी, जो आपण संसार धर्म म्हणतो, गृहस्थाश्रम म्हणतो, ते आपल्या पुत्रांवरती किंवा आणखी कुणा जवळच्या लोकांवर सोपवून स्वतः ते संन्यासाश्रम घेतात. आणि त्या संन्यासाश्रमामध्ये साधना करतात. ती साधना कशाची आहे तर पुढचं येणारं मरण चांगलं असावं. 2 भाग आहेत, एक उत्तरायण आणि दुसरा दक्षिणायन. गीतेमध्ये हा विषय पासून घेतलेला आहे 8व्या अध्यायामध्ये, की जे उत्तरायणात देह सोडून जातात, म्हणजे उत्तरायण पक्ष आहे, सूर्य उगवलेला आहे किंवा सूर्य रूपी अग्नी आहे, अग्नी तेजतोय, पेटवलेला आहे, शुक्ल पक्ष आहे, शुभ तिथी आहे, शुभ वार आहे, शुभ नक्षत्र आहे आणि शुभ वेळ आहे. या ठिकाणी जो कोणी देह सोडून जाईल तो पुन्हा ह्याच्यातनंच आदित्य मार्गाने पुन्हा तो जाईल. तो प्राण वर 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 असा जाईल आणि स्वर्ग लोकाला जाऊन मिळेल. तिथे भगवान म्हणतात, यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. जिथे गेल्यानंतर पुढे खाली येत नाही ते माझं धाम आहे. म्हणून इथे देवयान आणि पितरयांची माहिती सांगितलेली आहे. आता दुसरा जो मार्ग आहे, हा दुसरा मार्ग तुम्हा आम्हा संसारिकांसाठी आहे. दक्षिणायन आहे, अग्नी नाही आहे, धूर आहे, अशुभ तिथी आहे, अशुभ नक्षत्र आहे, अशुभ वार आहे. सगळं काही एकदम जमून येत नाही, काही थोडं शुभ असतं, काही अशुभ असतं. पण हा चंद्रमार्ग तुम्हा आम्हासाठी आहे. या चंद्रमार्गाने गेलेले लोक स्वर्गापर्यंत जातात आणि स्वर्गामध्ये क्षीण पुण्य झालं की पुन्हा मृत्यू लोकात येतात. गीता आपल्याला सांगते, क्षीणे पुण्य मर्त्य लोकं विशंती असं सांगितलं. म्हणजे मर्त्य लोकांमध्ये ते अशा रीतीने येतात. असे हे 2 मार्ग या ठिकाणी सांगितले. हे इष्टपूर्तीने आपल्या मनामध्ये काहीतरी कामना आहे, ह्या कामना असल्यामुळे हा जो मृत्यूचा मार्ग आहे तो दक्षिणायन मार्ग आहे, पहिला जो आहे तो उत्तरायण मार्ग आहे. असे 2 मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर सांगितले पंचाग्नी विद्या. आता पंचाग्नी विद्या म्हणजे काय तर 5 प्रकारच्या अग्नी आपल्या शरीरात तसंच आपल्या सृष्टीमध्ये कार्यरत आहे. त्या अग्नीचे काही स्तोत्र आहेत, काही श्लोक आहेत, काही मंत्र आहेत. ते मंत्र समजून घेऊन त्या पंचाग्नीची पूजा करायची, पंचाग्नीची उपासना करायची, असे हे आपल्याला उपनिषद सांगतात. ते 5 अग्नी कुठले तर स्वतः तो अग्नी, पर्जन्य, पृथ्वी, पुरुष आणि स्त्री, असे 5 प्रकारचे अग्नी आहेत. म्हणून पुन्हा पुन्हा ही आवर्तन आपल्या ठिकाणी होत आहेत. मनुष्य लोकात जन्मलेला प्राणी पुन्हा पृथ्वी तलावरच अवतरतो. तर कारण असं आहे की मनामध्ये काहीतरी वासना अंतिम क्षणी ठेवून तो देह इथे ठेवतो, प्राण निघून जातो आणि त्या वासनेचा आधार घेऊन ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन पुन्हा पृथ्वी तलावरच येतो. म्हणून इथे ही पंचाग्नी सांगितलेलं आहे. आता ही पंचाग्नी विद्या जी आहे, ही पंचाग्नी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी अन्नाची महती सांगितलेली आहे. म्हणून गीतेत सुद्धा
अन्नात भवति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म संभव. भगवंतांनी सांगितले ही अशा प्रकारची साखळी आहे. आपल्याला अन्न मिळतं ते पावसामुळे मिळतं, पर्जन्यामुळे. पर्जन्य यज्ञामुळे. त्यामुळे पृथ्वी अन्न आपल्या ठिकाणी पिकवते, ते अन्न आपण ग्रहण करतो आणि आपल्या चरितार्थ चालवतो. आता खाल्लेल्या अन्नाचे इथे आणखी भाग सांगितलेले आहेत. आपण अन्न खातो, पाणी पितो, तूप तेल आपण ग्रहण करतो. मग त्याचं काय होतं पुढे? शरीरामध्ये त्याचं स्थित्यंतर काय आहे आपल्या शरीरात ते सांगितलेले आहे. म्हणून स्थूल खाल्लेल्या अन्नाचे 3 भाग होतात. स्थूल जे आहे ते दुसऱ्या दिवशी निघून जातं, विष्टे होतील. मध्यम जे आहे ते त्याचं रक्तमास होतं आणि सूक्ष्म आहे त्याचं मन होतं. म्हणून आपलं मन अन्नमय आहे. ज्या प्रकारचं तुम्ही अन्न खाल त्याप्रमाणे मन बनेल. तुम्ही सात्विक खा, मन सात्विक होईल. तुम्ही राजस तामस खा, त्याप्रमाणे ते होईल. सध्या 17व्या अध्यायामध्ये तो विषय दिलेला आहे. फार सुंदर विषय. तीच गोष्ट पाण्याची आहे. स्थूल जे आहे त्याचं मूत्र दुसऱ्या दिवशी होणार. मध्यम जे आहे ते रक्त आहे आणि सूक्ष्म जे आहे तो प्राण आहे. म्हणून प्राण जलमय आहे, तो वायुमय आहे, तो वायूचा आधार घेतो. तसाच तो अग्निमय पण आहे आणि अग्नीचा सुद्धा तो आधार घेतो. आता धृत म्हणजे तूप किंवा तेल. जसं पाण्यावर तूप किंवा तेल टाकलं ते तसं तरंगतं, ते काही शोषलं जात नाही. तसं आपल्या शरीरामध्ये काय होतं? स्थूल जो आहे त्याचा अस्थि भाग बनतो, हाड मांस वगैरे. आणि मध्यम जे आहे त्याचा मज्जातंतू होतात. आणि तिसरं सूक्ष्म जे आहे त्याची वाणी म्हणजे वाक ही प्रभावित होते. म्हणून वाणी जर प्रभावित व्हायची असेल, वाणीचा प्रभाव जनमानसावर पडला पाहिजे. सत्य बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असे सांगितले आपल्याला उपनिषदात, की तू सत्य बोल. त्या सत्याचा परिणाम चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. सत्यमेव जयते हेही शास्त्रात आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुझ्या मनामध्ये जे विचार येतात ते सूक्ष्म विचार सत्यामध्ये परिवर्तित झाले असले पाहिजेत. म्हणून त्यासाठी ही साधना आपल्याला इथे सांगितली आहे. म्हणून मन अन्नमय आहे, प्राण आपोमय आहे आणि वाणी तेजोमय आहे. आपण म्हणतो एखादा काय त्याची वाणी आहे. कोणी एखादा असा काही तिखट बोलायला लागले, काही एक शब्द बोलला की मनाला लागतो. ती वाणी सुद्धा तशीच आहे, तिखट आहे. ती सौम्य पण आहे आणि तिखट पण आहे. एखादी माणसं फार गोड बोलतात. आपल्या समोर जर कोणी आपली स्तुती करायला लागलं, फार गोड बोलायला लागलं ना, समजा व्हायच्यात काहीतरी काळ्या गेल्या. फार गोड बोललं नाही बोलून जाऊ नये. शास्त्र सांगतो बरं का, मी नाही सांगत. तेव्हा मन अन्नमय, प्राण आपोमय आणि वाणी तेजोमय. आता मरणोन्मुख प्राणी आहे, त्या ठिकाणी त्याची अवस्था सांगितलेली आहे. हे असं काय आहे? एखादा शेवटच्या घटका मोजतं तर ती लय अवस्था आहे. म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीमध्ये लय. ज्ञानेंद्रिय एकमेकांमध्ये लय पावतात आणि त्याचा रोजचा आपला अनुभव म्हणजे निद्रा. पुस्तक वाचता वाचता झोप येते, गाणं ऐकता ऐकता झोप येते. म्हणजे काय होतं की आपले जे डोळे आहेत की नेत्र, ती बघण्याची जी शक्ती आहे, ऐकण्याची जी शक्ती आहे, स्पर्श करण्याची जी शक्ती आहे, पंच ज्ञानेंद्रियाचे हे जे सगळ्या आपल्या ठिकाणी आहे, त्याचा एकमेकांमध्ये लय होतो आणि सगळ्यात शेवटी तो आत्म्यात होतो. म्हणून गाढ निद्रा ज्याला लागते ना, तो आनंदमय स्वरूपात असतो. त्याला बाहेर काय चाललंय काही कळत नाही. मधली अवस्था आहे सुषुप्ती अवस्था, ती अर्धवट आहे, ती गाढ निद्रा नाही आहे. तेव्हा थोडीशी जर हाक मारली, थोडीशी चावलं तरी तो पटकन उठून काय झालं. पण जो गाढ निद्रेत आहे त्याला हाका मारा काही काय, शेवटी त्याला जोरजोरात हलवावं लागतं. काय झालं म्हणजे तो गाढ निद्रेत जो आहे तो आनंदमय कोशात आहे, आनंदमय कोशात आहे. आणि जो सुषुप्ती अवस्थेत आहे तो मधल्या कोशात आहे.
विज्ञान कोशात आहे, मनोमय कोशात आहे, प्राणमय कोशात आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे वाणी मनात, मन प्राणात आणि प्राण आत्म्यात विलीन होतो. जसं गाढ निद्रेत आहे तसंच मृत्यू समयी आहे. म्हणून एखादा शेवटच्या घटका मोजत असेल तर जवळचे नातेवाईक ऐकतात, त्याला म्हणतात मला ओळखलं का. जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत जाणीव आहे, पण तो हळूहळू प्राण ज्यावेळी आत्म्यात विलीन व्हायला लागतो ना त्यावेळी तो ओळखेन असा होतो. अगदी मुलगा असो, बायको असो, कधी जवळचा असो, आणि तो तिथे वासनेने बांधलेला आहे. म्हणून भगवान गीतेत सांगतात अंतकालेच मामेव स्मरण किंवा कलेवर, अंतकाळी माझं स्मरण कर आणि कलेवर सोडून दे, म्हणजे तू मला प्राप्त होशील. आता अंतकाळी भगवंताचं स्मरण करायचं आहे ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आयुष्यभरची ती हे आहे, साधन आहे. अशा रीतीनं हा ज्ञानाचा भाग ह्या ठिकाणी सांगितला आहे 6वा अध्याय. 7वा अध्याय जो आहे 6, 7 आणि 8 ह्या 3 अध्यायामध्ये फक्त आत्मज्ञान सांगितलेलं आहे. आधी आपल्याला उपासना मार्ग सांगितला, आपण तो उपासना मार्ग बघितला आणि 6व्या अध्यायापासून आपण ज्ञानमार्ग पाहतो आहोत. आता 7व्या अध्यायामध्ये फार सुंदर कथा आलेली आहे. सनत कुमारांच्याकडे एकदा नारद ऋषी गेले आणि म्हणाले, आपल्यामध्ये 4 सनत कुमार होते, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तसाच हा नारद महर्षी सुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ते त्यांना शरण जातात सनत कुमारांना, म्हणतात की गुरुदेव आपण मला ज्ञान द्या. ते म्हणले तुम्ही काय काय शिकला, आतापर्यंत काय काय केलंय. तेव्हा नारद म्हणतात मी सगळे 4 वेद जाणतो, वेदांग जाणतो, 6 शास्त्र जाणतो, पुराण जाणतो, इतिहास जाणतो, विज्ञान जाणतो, धर्मशास्त्र जाणतो, पुराणशास्त्र जाणतो, इतिहासशास्त्र जाणतो, वैदिक शास्त्र जाणतो, कलाशास्त्र जाणतो. अनेक प्रकारची शास्त्र मला माहिती आहेत, पण माझं मन अस्वस्थ आहे. ते कृपा करून तुम्ही मला त्याचं मार्गदर्शन करा. हे सगळं मी वाणीच्या द्वारे करतोय, वाणीच्या द्वारे. म्हणून माझ्या ठिकाणी जी वाणी आहे ती वाणी मनाला जोडलेली आहे, मनातून ते येतं म्हणून ती वाणी बोलते. हे ह्यापेक्षा श्रेष्ठ काही आहे का. तेव्हा ते सनत कुमार फार छान सांगतात. ते काय म्हणतात, तू आतापर्यंत ते सगळं शिकलायस ना, ते सगळं फक्त रूप आणि नाम याच्याशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या शास्त्रांपेक्षा, सगळ्या ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. नाम श्रेष्ठ आहे. मग नाम आपल्या मुखातून येतं म्हणून नामापेक्षा श्रेष्ठ वाणी आहे. वाणी आहे. मग वाणीपेक्षा श्रेष्ठ ते आहे का. तेव्हा सनत कुमार म्हणतात मन त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग मनापेक्षा श्रेष्ठ काय, बुद्धी आहे. मग बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय, चित्त आहे. मग चित्तापेक्षा श्रेष्ठ काय, तर ज्ञान आहे. मग ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय, विज्ञान आहे. मग विज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय, ते बळ आहे. मग बलापेक्षा श्रेष्ठ काय, तर अन्न आहे. कारण अन्न असेल तर आपल्या ठिकाणी बळ येईल. आपण 15 दिवस जेवलोच नाही, अशक्त होतो माणूस. त्याला आधी पहिलं खायला घालतात काहीतरी. उपोषण करणारे लोक पाहतो आपण. मग कुठलं तरी संत्र्याचा रस, मोसंबीचा रस इत्यादी इत्यादी. म्हणजे बलापेक्षा श्रेष्ठ अन्न आहे. मग अन्नापेक्षा श्रेष्ठ काय, जल आहे, आग. मग आपापेक्षा श्रेष्ठ काय, अग्नी आहे. अग्नीपेक्षा श्रेष्ठ काय, तर तेज आहे, वायू आहे. वायूपेक्षा श्रेष्ठ काय, तर आकाश आहे. मग आकाशापेक्षा श्रेष्ठ काय, तर आकाशापेक्षा श्रेष्ठ स्मरण. स्मरण जोपर्यंत स्मरण आहे ना आपल्या ठिकाणी तोपर्यंत आपण आहोत, लक्षात घ्या. आणि हे स्मरण वाणी, मन आणि अग्नी, प्राण याला जोडलेलं आहे आपल्या देहामध्ये. फार सुंदर व्यवस्था देहाची केलेली आहे भगवंताने. आपल्याला कल्पनाच नाही इतकं कसं काय चालतं. सगळं किती व्यवस्थित चाललेलं आहे. लक्षात घ्या, त्यांना डिमेन्शिया आहे. कुठे गेलो ते आठवत नाही, आपलं नाव आठवत नाही, आपला पत्ता आठवत नाही, कुठून आलो माहीत नाही, कुठे जायचं ते पत्ता कळत नाही. अशी काही वृद्ध लोक आपल्याला रस्त्याने दिसतात, आपल्या नातेवाईकात सुद्धा असतात. कारण
त्यांच्या मन आणि बुद्धीवरती या विकाराने म्हणजे विसरभोळेपणाने आक्रमण केलंय, म्हणून त्यांना काही हे आठवत नाही. म्हणून या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर स्मरण आहे. त्या स्मरणशक्तीला त्रिवार वंदन करा. जोपर्यंत ती स्मरणशक्ती आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत आपण आहोत. आणि स्मरण आहे ते नामामुळे आहे. म्हणून नाम आणि स्मरण सांगितलेलं आहे आपल्याला. आपण नाम घेतो, फक्त देवाचं नाव घेतो, स्मरण होतच असं नाही. त्या स्मरणाची वेगळी साधना आहे. म्हणून साधुसंत आपल्याला नामस्मरण करतात. म्हणून या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते स्मरण आहे. मग स्मरणापेक्षा श्रेष्ठ काय तर आशा आहे. माणूस आशेवर जगतो. आज नाही, उद्याचा दिवस माझा चांगला असेल. आज मला ही संकट आली, मला करता करता तो आहे, मला सांभाळणारा तो आहे, ही भावना ज्यावेळी प्रकट होते, ती ज्यावेळी वाढीला लागते, त्यावेळी श्रद्धा निर्माण होते. आणि श्रद्धावान लभते ज्ञान भगवान म्हणतात. ती श्रद्धा प्रगट झाली, प्रबळ झाली, ही आशा निर्माण होते आणि त्या आशेवर माणूस जगतो. मग आशापेक्षा श्रेष्ठ काय आहे? आशेपेक्षा श्रेष्ठ काहीतरी असेलच ना. आणि तो आहे आत्मा. तो आहे आत्मा. आत्मा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे. असं हे सगळं ज्ञान या नारद मुनींना, सनत कुमारांना दिले आणि नारद मुनी आता धन्य झालेले आहेत. 7व्या अध्यायाचा अतिशय सुंदर विषय या ठिकाणी या छांदोग्य उपनिषदात आपल्याला आलेला आहे. आता शेवटचा अध्याय, त्या शेवटच्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे, इंद्र आणि विरोचनाची कथा आहे. ते दोघंही प्रजापतीकडे जातात आणि सांगतात आम्हाला आत्मज्ञान द्या. तेव्हा प्रजापतीने सगळी सृष्टी निर्माण केली आपल्याला माहितीच आहे. तेव्हा प्रजापती काय करतात, इंद्र हा देवांचा राजा आहे आणि विरोचन हा असुरांचा आहे. आता त्यांनी आत्मज्ञान सांगितलं, कुणी? प्रजापतीने, की हा देह आहे, तू पाण्यात पहा, काय दिसतं? तो देहच दिसतो. मग त्याला अलंकार घाल, पाण्यात काय दिसतं? ते अलंकार घातलेला देहच दिसतो. मग अशा रीतीनं तू जर पाण्यात प्रतिबिंब पाहतोयस, तो म्हणजे आत्मा नाही आहे. तुझा देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. 13व्या अध्यायाचा तो विषय भगवंताने छान सांगितलेला आहे. तुझ्या देहालाच तू आत्मा समजतो, इथेच तू चूक केलेली आहेस. देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. देह टरफल आहे, आत्मा तुझा गाभा आहे. हे त्या इंद्राला समजलं. पण तो जो विरोचन होता, तो असुरांचा राजा, तो काय म्हणतो, ठीक आहे, आता मला ज्ञान झालं आणि तो देहाला आत्मा समजतो आणि आपल्या राज्यात निघून येतो. इथे इंद्र जो आहे तो म्हणतो की अरे, देह हा आत्मा होऊ शकत नाही. तो 32 वर्ष साधना करतो, पुन्हा तो प्रजापतीकडे येतो. गुरुदेव आपण सांगितलं, पण मला असं माहिती आहे, कळलं, मला असं ज्ञान झालं की पाण्यात पडलेलं प्रतिबिंब जर दगड त्याच्यात पडला तर ते हलतं. काय? शरीर हलत नाही, म्हणजे शरीर म्हणजे आत्मा नाही. हे ज्ञान मला झालं. पुन्हा 32 वर्ष तो जातो आणि तो सांगतो, एक मिठाचा खडा घे, पाण्यात टाक. पाण्यात टाकला. आता सगळीकडून त्याची चव घे, काय समजते तुला? काही नाही, सगळीकडे मिठाचं खारटपणा लागतं. म्हणजे ते आता एकरूप झालं. तसं देहामध्ये आत्मा वेगळा आहे, तो तुझा देह भरून राहिलेला आहे. पुन्हा 32 वर्ष जा, 32 वर्ष पुन्हा प्रार्थना साधना करतो, पुन्हा तेच ज्ञान त्याला प्राप्त होतं. सुवर्णाचे अलंकार आहे, पण सुवर्ण वेगळे आहे. मातीपासून वेगवेगळे आकार निर्माण होतात, पण मूळ घटक मातीच आहे. हे ज्यावेळी ज्ञान त्याला होतं, त्याला आणखी 5 वर्ष दिली जातात. म्हणून 101 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे सगळं ज्ञान तो प्राप्त करून घेतो आणि तो स्वतः ब्रह्मज्ञानी होतो. असा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेला छांदोग्य उपनिषदाचा हा विषय आहे. तेव्हा आज हा विषय इथे मी वाणीला विराम देतो आणि आजचा इथे कार्यक्रम आपण समाप्त करत आहोत. खूप नमितो योगी थोर विलागी तत्वज्ञानी संत तो कवीवर परात्पर ज्ञानदेव भगवंत